आज माझ्याकडे एक 50 रुपयाची नोट आहे आणि एक सिंगापूर डॉलर जे $2 आहेत। हे दोन्ही नोट्स मी आज पाण्यात भिजून पाहणार आहे की कोणती नोट ही जास्त काळ टिकेल। सर्वात आधी आपण या सिंगापूर डॉलरला पाण्यात भिजून पाहू। या सिंगापूर डॉलरला पाण्यात भिजून चेक केल्यानंतर हे सिंगापूर डॉलर जशास तसं आहे, कारण हे सिंगापूर डॉलर नोट पॉलिमर पासून बनलेलं राहतं, म्हणजेच हे हाय ग्रेड प्लास्टिक, वॉटर रेजिस्टंट, हीट रेजिस्टंट आणि लॉंग लास्टिंग राहतं। याची काउंटरफिट करन्सी देखील बनवणं खूप अवघड आहे आणि याची लाईफ 7 ते 10 वर्ष आहे। आता आपण या 50 रुपयाला पाण्यात भिजून पाहणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता की मी या 50 रुपयाच्या नोटला पाण्यात भिजवलं आहे। पाण्यातून भिजून काढल्यानंतर मला ही नोट थोडीशी डॅमेज होत आहे असं वाटतंय, कारण हे कॉटन बेस्ड पेपर पासून बनलेली आहे। इंडियन नोट्सची लाईफ युजुअली 1 ते 3 वर्षापर्यंतच राहतं, परंतु या नोटचं काउंटरफिट बनवणं सोपं नाही पण अवघड देखील नाही। मला सिंगापूर डॉलर नोटची क्वालिटी खूप छान वाटली, परंतु या इंडियन रुपी नोटची क्वालिटी थोडी ओके आहे।